राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी आता समोर आली आहे. बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरच्या या तारखेला तुम्हाला येणार. मग ती तारीख कोणती असणार आहे सांगतो. बघा नेमकं काय अपडेट आहे हे देखील समोर आली आहे. कोणत्या तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सविस्तररित्या आपण माहिती जाणून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, सोबतच आता सर्व शेतकरी बांधवांनो म्हणजे 31 लाख शेतकऱ्यांच्या या योजनेमधून अपात्र केलं गेलं. यामध्ये आता पुन्हा योजनेमध्ये पात्र केव्हा केले जाईल असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत होता. त्याचे देखील उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. त्या संदर्भात आता नेमकं काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माहिती आता सुद्धा सविस्तररित्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षपूर्वक तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचा आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता महाराष्ट्रामध्ये मिळणार हे खरं आहे. परंतु पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता इथं खूपच उशीर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. कारण बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यांमध्ये शासनाने आधीच इथं वितरित केला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये लवकर वितरित का झाला नाही आणि 31 लाख जे काही शेतकरी अपात्र झालेले आहे, नेमक्या त्यामध्ये आता त्यांना कोणत्या कारणास्तव अपात्र केलं. सोबतच शासनाने शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण काम करून घ्यायचं सांगितलेलं आहे. नेमकं कोणतं काम तुम्हाला करायचं आहे, हे काम जर तुम्ही केलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्य शासनाने सांगितलेली आहे. नेमका हप्ता कधीपर्यंत येणार आणि नेमका शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार. अनेक दिवसापासून वाट पाहिल्यानंतर अखेर आपल्या राज्य सरकारने काही आता निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा नव्हती सरकारने इतका लवकर महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. कारण की बघा, राज्य शासनाकडून 4 मोठे निर्णय अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेले आहे. त्यातील आता 3 निर्णयाअंतर्गत निधी वाटपाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असल्याची आणि 4थ्या निर्णयाअंतर्गत इतर टप्प्यामध्ये इथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार इथं आपल्याला माहिती झालेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना 18,000 रुपये इथं मंजूर करण्यात आले. याशिवाय नुकसान भरपाईचे रकमेचे प्रदान इथं 10,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे, तर 17,000 रुपयापर्यंत. परंतु आता बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना इथं 17,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार, तर काही शेतकऱ्यांना 10 ते 15,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार. ते देखील सांगतो की तुम्हाला कोणत्या तारखेला पूर्ण पैसे एकत्र मिळणार आहे. कारण की राज्य शासनाची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांची थेट कर्जमाफी होणार असून यामध्ये आता हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा भेटणार आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून यामध्ये आता अनेक कुटुंबांना आर्थिक ताण इथं तणाव कमी होणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारने सांगितलेली आहे. बघा, कर्जमाफीसाठी विशिष्ट तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, ते देखील तुम्हाला माहित आहे. पण आता याआधी शेतकऱ्यांना यामध्ये आता कर्जमाफीच्या अगोदर पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. थोडक्यात आपण प्रयत्न जाणून घेऊया समजून घेण्याचा. बघा शेतकरी बांधवांनो, निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक शौर्याचा दिलासा भेटणार आहे. कारण की बघा, कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार याची आतुरता तुम्हाला लागलेली आहे. तारीख सांगतो, टेन्शन घेऊ नका. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि 95 तालुके निवडण्यात आलेले आहे. जर तुम्ही या 95 तालुक्यात आणि 15 जिल्ह्यांमध्ये तुम्ही बसत असाल, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या गावाचं, तुमच्या तालुक्याचं नाव असेल, तर 18,000 पासून तर 35,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टरी तुम्हाला अनुदान नुकसान भरपाईची किंवा पीक विम्याची तुम्हाला मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, या 3-4 योजनेच्या जर का तुम्ही वाट बघत असाल तर ते सर्व आतुरता तुमची संपलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे लवकरच पैसे येण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. फक्त तुम्हाला तारीख माहित नाही, ती तारीख देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा योजना म्हणजे राज्य सरकारने घेतलेला अतिशय आज ताजा अपडेट असणार आहे तुमच्यासाठी. कारण की कर्जमाफी योजना राज्य सरकारने घेतलेला अतिशय ताजा आणि अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय. यासोबतच आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये हप्ता कधी येणार याची आतुरता शेतकऱ्यांना होती. आता बघा येऊया मुद्द्यावर. शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा पीक विम्याचा. आता पीक विम्याचे जे काही कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये आणि 95 तालुक्यामध्ये हे तुम्हाला वाटप केले जाणार आहे याची सविस्तर यादी सरकारने सांगितलेली आहे. ते देखील मी तुम्हाला सांगतो. महत्त्वपूर्ण गोष्ट सांगण्यात आलेली आहे. कारण की बघा, राज्य सरकारने ज्या 15 जिल्ह्यांमध्ये आणि 95 तालुक्यांमध्ये इथं सुरुवात करायची यादी जाहीर केलेली आहे. ती यादी तुम्हाला पाहिजे आहे. नक्कीच तुम्हाला पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका.
कारण की तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही. बघा आता त्या तालुक्याचं नाव, तुमच्या गावाचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांना तर बघा आता नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पीएम किसान योजनेचे सर्व पैसे इथं कोणत्या टप्प्यांमध्ये तुम्हाला मिळणार, कोणत्या तारखेमध्ये तुम्हाला मिळणार, यामुळे बघा आम्हाला चिंता लागलेली आहे. तर तुम्ही चिंता अजिबात तुम्हाला करायची नाही. सरकारने यावेळी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्याचा मोठा आणि आनंददायक आणि ऐतिहासिक निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे. 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आजपासून. आता बघा पहिल्या टप्प्यात हे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये भेटणार आहे. पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे, त्यानंतर कर्जमाफी आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुम्हाला कधी मिळणार, याची अत्यंत महत्त्वाची आता बाब तुम्हाला असणार आहे. तर ते बाब देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, त्याचसोबत तुम्हाला नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पीक विमा आणि पीक विम्याचे पैसे आणि पीएम किसान योजनेचे पैसे, नमो शेतकरी योजनेचे पैसे, हे सर्व जे काही तुम्हाला आतुरता लागलेली आहे, शेती संदर्भातील सर्व योजनांची आता तारीख सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. या तारखेला तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. जर ती कामे तुम्ही पूर्ण केली तर तुमच्यासाठी काही कामे आता सरकारने सांगितलेली आहे. हे जर काम तुम्ही पूर्ण केली नाही तर कदाचित तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई आणि कर्जमाफी, पीएम किसान योजनेचे पैसे, नमो शेतकरी योजनेचे पैसे हे देखील सर्वांपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढे पाहणार आहोत की 2 अत्यंत महत्त्वाची कामे कोणती करायची आहे. ती पूर्ण केल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती दिवसात तुम्हाला पैसे जमा होतील आणि अत्यंत महत्त्वाची असणार आहे ही माहिती तुमच्याकडे. आता बघा दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर सविस्तरपणे माहिती तुम्हाला भेटणार नाही. आता हे तुम्हाला मी सविस्तरपणे माहिती सांगत आहे, तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे. पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया की सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे कोणती आहेत ज्यामुळे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे. आता खरी वेळ आली, आता लक्षपूर्वक तुम्हाला माहितीला ऐकायचं आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, यामुळे व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, जिल्हा किंवा तालुक्याची यादी तुमचं नाव आहे का हे तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आता सरकारने निधी वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा SMS तुमच्या स्मार्टफोनवरती लवकरच तुम्हाला येणार आहे. अजून तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल की कोणती कामे तुम्हाला 2 करून घ्यायची आहे जेणेकरून या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार. आता पहिल्या मुद्द्यावर येऊया, पीएम किसान योजना. पीएम किसान योजनेची जर का तुम्ही KYC पूर्ण केली असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार. त्यातच कोणता इथं तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल, लिंक करून घ्या. लिंक कसं करायचं की तुमच्या बँक खात्याचं तुमचं आधार कार्ड लिंक नसणं आणि केलं असेल तर चेक कसं करायचं, नेट कॅफेमध्ये जायचं आहे, तिथून चेक करू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे, तर शॉर्ट तुम्हाला बघून घ्यायचं एकदा. तर कशा पद्धतीने तुम्हाला लिंक करायचं आहे ते देखील मी त्यामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, त्या व्यतिरिक्त आता कर्जमाफीची तुम्ही वाट बघत असाल, समिती नेमली आहे, त्या समितीमध्ये तुम्ही पात्र आहात की नाही आहात. अपात्र असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. परंतु आता निवडणूक चालू आहे, कर्जमाफी इथं कोणत्याच शेतकऱ्यांना वंचित ठेवणार नाही. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार. त्या व्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेचा फायदा देखील तुम्हाला मिळणार आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची तारीख अजूनपर्यंत जाहीर झाली नाही, परंतु आता लवकरच तुम्हाला बघा 30 नोव्हेंबरपर्यंत शक्यता आपण समजू शकतो, कारण की सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत शक्यता सांगितलेली आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त बघा पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे आता रब्बी हंगामाचे 10,000 रुपये भरपूरशे शेतकऱ्यांना यवतमाळ असेल, पुणे असेल, नागपूर, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मला देखील पैसे आले नसेल तर कदाचित 2 ते 3 दिवस तुम्हाला वाट बघायची आहे. डीबीटी तुमचं लिंक असेल, इनेबल असेल, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल, 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे, शेती संदर्भातील सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.